उपरसाळ म्हणजेच खोबरवेल म्हणजेच अनंतमूळ म्हणजेच सारिवा, सारिवाचे सारिवासव, सारिवाद्यासव, सारसापरीला नावाचे काही ब्रँड बाजारामध्ये उपलब्ध आहेत. नमस्कार, वैद्य सुविनय दामले. काही जणांच्या कमेंट्समध्ये सारिवा या औषधाविषयी काही माहिती सांगा म्हणून विचारणा झालेली होती. सारिवा याला अनंतमूळ किंवा खोबरवेल असं पण म्हणतात. अत्यंत थंड असलेली ही वनस्पती आहे. छोटीशी झुडपं असतात, एवढ्या एवढ्या आकाराचं, जास्तीत जास्त वेल या प्रतान या स्वरूपामध्ये, वेल या स्वरूपामध्ये अशी क्रिस्पर अशी सरपटणारी ही वनस्पती असते. लांबट थोडीशी पानं असतात, पांढऱ्या रंगाचे डॉट असतात आणि त्याचा खूप खोल जाणारं एक जे मूळ असतं, या मुळाला छान वास येत असतो. खोबऱ्यासारखा वास येतो म्हणून त्याला खोबरवेल असं देखील म्हणतात. ही जी वेल आहे अनंतमूळ नावाची, ही अत्यंत थंड आहे. त्याचा कंद वापरला जातो. जेवणामध्ये नाही वापरता येत, पण चटणी स्वरूपात करून घेता येईल का? हो, करता येऊ शकेल. वरची साल काढून टाकायची. जसं शतावरी ही नावाचं औषध आहे, त्याचा सूप बनवलं जातं. अशी अनेक औषधं आहेत की ज्यांच्या आज आपल्याला जेवणामध्ये युक्तीने वापर करून घेता येतो. अशा अनेक रानभाज्या सुद्धा आहेत की ज्याचा आपण युक्तीने जेवणात सूप म्हणून, कोशिंबिरीमध्ये म्हणून, किंवा एखाद्या डाळीच्या पदार्थामध्ये सप्लिमेंट म्हणून, किंवा चटणी या स्वरूपामध्ये आपल्याला हे पदार्थ वापरता येऊ शकतात. त्याच्यात हा जो ओला कंद जर मिळाला तुम्हाला, आज बाजारामध्ये अनंतमूळ नावाने औषधं विकत मिळतात, सारिवा नावाने औषध विकत मिळतं. सुक्या कांड्या असतात, खूप सुकलेल्या असतात, कवळ्या सुद्धा तोडलेल्या असतात. त्यामुळे त्याच्याविषयी खात्री नाही देता येत. स्वतःच्या शेतामध्ये वाढलेली जी उपरसाळ, उपरसाळ म्हणजे हे पण अनंतमूळचंच नाव, सारिवाचंच दुसरं नाव आहे. त्याच्यामध्ये थोडेसे भेद आहेत फॅमिलीनुसार, परंतु त्यातल्या कुठच्याही फॅमिलीतल्या कुठच्याही एखाद्या वनस्पतीचा वापर केला तरी चालू शकतो. अतिशय छान रक्तावर काम करणारी, रक्त शांत करणारी, रक्तातला पित्ताचा दोष कमी करणारी, रक्तातला वाताचा दोष कमी करणारी म्हणून ही उपरसाळ खूप चांगलं काम करते. थंड ठेवते, मेंदूला थंड, विचारांना थंड, पित्ताला थंड. जी काही आग पोटात पेटलेली आहे, म्हणजे उष्णतेचे सगळे आजार, ज्याच्यामध्ये तांदळी आहे किंवा तोंड येणं आहे, डोळे येणं आहे, किंवा डोक्यांची आग होणं आहे, केसांचा रंग बदलणं, त्वचेचा रंग बदलणं, किंवा एखादा मोठा रोग येऊन गेल्यानंतर जी उष्णता राहते, किंवा ॲलोपॅथीची औषधांची जी उष्णता असते तीच खूप बाहेर पडत असते. अंगाला उबाळे येणं हा आजार असू शकतो, लघवीला जळजळ असते, मेन्स्ट्रुएशन सायकलच्या वेळेला पोटात दुखणं किंवा तिथे खूप दाह झाल्यासारखं वाटणं, त्वचा सतत जळत राहणं, तळपायांची आग होणं, अशा अनेक पित्तजन्य आजारांवर ही सारिवा उपरसाळ काम करत असते. हिम नावाची एक संकल्पना आपल्यात सांगितली. त्याच्या कांड्या, ज्या सुक्या कांड्या मिळतात त्या विकत आणून ज्या भिजत घालून वापरल्या तरी चालतील. साधारणपणे 8 ते 12 तास ही कांडी पाण्यात भिजवायची. अशी झेजरून एक कपभर पाण्यामध्ये 1-2-3 काड्या बोटभर लांबीच्या झेजरून ठेवल्या तरी चालतील. धुवायच्या अगोदरवरची माती काढून टाकायची आणि मग या रात्रभर जर भिजत राहिल्या आणि सकाळी त्याचा एक छान सरबतासारखा एक फ्लेवर तयार होतो त्या पाण्यामध्ये, आणि मग हे पाणी प्यायचं. चवीला फारसं बदलत नाही. हे घेतलं तरी चालू शकतं. थंडपणासाठी मी आता ह्या इथे केळीच्या झाडामध्ये उभा आहे. या केळीच्या झाडाचा जो कंद असतो, हा कंद देखील छान काम करत असतो. पुढच्या भागामध्ये केळीच्या पानांविषयी आणि केळीच्या झाडाविषयी आपण आणखीन माहिती घेऊया. तुर्तास इथेच थांबूया. उपरसाळ म्हणजेच खोबरवेल म्हणजेच अनंतमूळ म्हणजेच सारिवा, सारिवाचे सारिवासव, सारिवाद्यासव, सारसापरीला नावाचे काही ब्रँड बाजारामध्ये उपलब्ध आहेत. वैद्यांच्या सल्ल्याने घ्यायला काहीच हरकत नाही. धन्यवाद.